गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्याला आयुष्यात काय पाहिजे आहे? आनंद. आनंद. तुम्हाला स्कूलला जर सुट्टी मिळाली तर काय मिळतो? नक्की का कोणाला वाईट वाटतं? अचानक स्कूलला सुट्टी मिळाली, काय मिळालं? तो कुठे होता? तुम्हाला मिळाला, होता कुठे? स्कूलमध्ये होता? कुठे होता तो आनंद? तुम्हाला स्कूलला सुट्टी मिळाली, तुम्ही काय करतात? शाळा सुटली, पाठी फुटली, उड्या मारायला लागतात. येस ऑर नो? मग तुम्हाला काय मिळालं? कुठे होता तो? कुठे होता? कुठे होता? कुठे होता? हो बरोबर आहे, तो तुमच्या आतच होता. याने दिलेलं उत्तर पण बरोबर आहे, तो तुमच्यातच होता. आणि दक्षिणे दिलेलं उत्तर पण बरोबर आहे, तो माझ्या मनातच होता. मग तुम्हाला जर आनंदी व्हायचं असेल तर आनंदाला तुम्ही कुठे शोधाल? कुठे शोधाल? का मॉलमध्ये जाऊन आनंद विकत घेणार? दुकानात जाऊन आनंद विकत घेणार? आनंद कुठे आहे? तुझ आहे तुझ पाशी परी जागा चुकनाशी. समजा हा माझा चष्मा मी तो विसरून गेलो आणि मी आयफेल सिटी मध्ये शोधत बसलो, तर मला सापडेल का? किंवा मंदिरात गेलो, देवाला सांगितलं देवा माझा चष्मा हरवून गेला, चष्मा शोधून दे मला, देव शोधून देईल का? चष्मा कुठे विसरलोय मी? मग जिथं जिथं हरवलंय तिथे शोधायला लागेल की नाही? पटतंय की नाही? मग आनंद कुठे? मग कुठे शोधायला लागेल? यस बरोबर. आनंद कुठे आहे? मनात. आणि त्याला कुठे शोधायला लागेल? मनात. मग तुम्हाला मनात शोधण्याकरताच पण आपण दिवसभर सकाळी उठतो, काय करतो? सकाळी उठल्या उठल्या काय करतो? ब्रश करतो. मग काय करतो? आंघोळ करतो, बरोबर. मग काय करतो? नाश्ता, बरोबर. मग काय करतो? खेळायला जातो, बरोबर. मग आता ब्रश केलं, कशासाठी केलं? दातांना कीड नाही लागली पाहिजे. आणि जर तुम्ही ब्रश नाही केलं तर काय होणार? दातांना कीड लागेल. एक तर कीड लागेल आणि दात खराब होतील. अजून दात काढावे लागतील. अजून आपल्याला खातेच नाही येणार. अजून तुमचे मित्र तुमच्या जवळ येणार नाहीत. का? कारण की आपले दातातून तोंडातून वास येत असणार, घाणेरडा वास येणार. यस ऑर नो? तुमचे मित्र म्हणणार छी हे बोलू नको माझ्याशी. यस ऑर नो? म्हणून दररोज सकाळी काय केलं पाहिजे? ब्रश केलं पाहिजे. स्वतःच्या शरीराची काळजी कोण घेणार? आपणच घेणार. आणि म्हणून दररोज सकाळी ब्रश करणं, नख काढणं, प्रत्येकाचे नख बघून घ्या. ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात महत्वाच्या आहेत. मग आपण आंघोळ करतो. जर आपण आंघोळ नाही केली तर आपलं वासीला रिलॅक्स नाही वाटणार. अजून फ्रेश नाही वाटणार. अजून मित्र आपल्या जवळ येणार नाहीत, वास येतो, बरोबर. अजून स्किन डिझीजेस होणार, त्वचेचे रोग होणार आपल्याला. का? कारण बॅक्टेरिया वाढतील तिथं, मळ गुंतेल त्या छिद्रांमध्ये, बरोबर की नाही? आणि मग तिथे इन्फेक्शन होणार. कोणाला खरूज, कोणाला नायटा, कोणाला गजकरणं, असे आजार होणार. म्हणून दररोज काय केली पाहिजे? आंघोळ केली पाहिजे. मग जसं आपण दात स्वच्छ करण्याकरता दररोज ब्रश करतो का एखाद दिवशी दांडी मारतो? रोज करतो की नाही? काही काही लोक तर सकाळ संध्याकाळ करतात. डॉक्टर नेहमी सांगतात, आम्ही नेहमी सांगतो काय? सकाळ संध्याकाळ काय करा? ब्रश करा. ब्रश केल्याने तुमचे दात स्वच्छ राहतील. बघ, मनाला स्वच्छ ठेवावं लागेल की नाही? जसं तुम्ही शरीराला स्वच्छ ठेवतात, आनंद कुठे? नक्की कळलं तुम्हाला? पटलं तुम्हाला? मनाला स्वच्छ ठेवायला लागणार. मग आता मनाला स्वच्छ करण्याचं टेक्निक आहे का? जसं आपण शरीराला स्वच्छ ठेवण्याकरता आंघोळ करतो, तसं मनाला स्वच्छ कसं करायचं? हॅपी राहून. हॅपी म्हणजे आनंद. मग ते राहिलं तर हे मन पण नीटच राहिलं. बरोबर, तुझं म्हणणं बरोबर आहे. पण आता मम्मीने तुला पाहिजे मॅगी,
तुला खायची मॅगी ब्रेकफास्टला आणि मम्मीने सांगितलं नाही देणार तुला, जंक फूड खायचं नाही, बरोबर? मग तुला आनंद मिळेल का? नाही. तुला आनंद कधी मिळणार? मॅगी खाऊन. येस ऑर नो? पण मम्मीला माहितीये काय की मॅगी खाणं चुकीचं आहे, मग मम्मीने तुला मॅगी दिली नाही, मग तुला काय वाईट, तुला तुला चांगलं वाटेल की वाईट वाटेल? नक्की वाईट वाटेल की नाही? मग तुझा जो मन आहे त्या मनातला आनंद गेला. मग त्या मनाला स्वच्छ कसं ठेवायचं? जी गोष्ट आपल्याला करायला आवडत असेल ती अगर आपण केली तर आपलं मन चांगलं राहतं आणि स्वच्छ होतं. बरोबर. मग कोणती गोष्ट आपल्याला आवडते आणि कोणती गोष्ट आपल्याला आवडत नाही? खेळायला आवडतं. स्कूलला जायला आवडतं की नाही आवडत? खरं खरं सांगायचं. आवडतं. व्हेरी गुड. पण सगळ्यांनाच नाही आवडत. मग हे सगळं मिक्स आहे. म्हणून काय योग्य आणि काय अयोग्य, काय राईट आणि काय रॉंग हे समजण्यासाठी आपल्याजवळ काय पाहिजे? मॅगी खाणं चांगलं की वाईट? नक्की. मग एखादा मुलगा त्याच्या मम्मीकडे मॅगीसाठी हट्ट का धरतो? तर तिच्या जिभेला चांगले लागते पण पोटाला ते चांगले नसते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे मम्मीला माहिती असतं आणि त्या मुलाला पण माहिती असतं की जंक फूड खाऊ नये, माझं पोट खराब आहे, आईस्क्रीम खाऊ नये. पण खाताना काय होतो? आनंद होतो. जसं आपण खाजवलं, मम्मी सांगते खाजवू नको, खाजवलं तर मोठी जखम होईल, पण आपल्याला काहीतरी खाजवायची इच्छा होते. खाजवल्याने आपल्याला काय मिळतो? आनंद. नक्की मिळतो का? खाजवल्याने काय होतं? पण तिथली जखम काय होते? वाढते. नखाचं विष त्याला पसरतं आणि मग ती जखम मोठी होऊन जाते. मग मम्मी आपल्याला काय सांगते? खाजू नको, वाढून जाईल. सांगते की नाही? पण हे पण सत्य आहे की खाजवल्यामुळे आपल्याला काय मिळतो? आनंद. अगदी तसंच आईस्क्रीम खाल्लं, जंक फूड खाल्लं तर आपल्याला काय मिळतो? पण ते शाळेत न गेल्यामुळे, शाळेला दांडी मारून आपल्याला काय मिळतो? आनंद. पण शाळेला दांडी मारू नये, विनाकारण खाजवू नये, जंक फूड खाऊ नये, आईस्क्रीम खाऊ नये हे आपल्याला कोण कोण सांगतं? मम्मी पप्पा सांगतात, डॉक्टर सांगतात, आणि तरी आपण ऐकत नाही. मग का ऐकत नसू आपण? कारण आपल्या जवळ जी बुद्धी आहे ना, बुद्धी तिचे दोन प्रकार आहेत. एक सुमती आणि एक कुमती. दोघं बुद्धी आहेत आपल्याकडे. सुमती म्हणजे काय? चांगली बुद्धी. सुमती म्हणजे काय? चांगली बुद्धी. आणि कुमती म्हणजे काय? वाईट बुद्धी. आता मला आईस्क्रीम खायचंय, मम्मीने पैसे आहेत ना तिथे ठेवलेले आहेत बरं का, मम्मीने पैसे तिथे ठेवलेले आहेत, मला आईस्क्रीम खायचंय. पण मी जर मम्मीकडे मागितले पैसे तर मम्मी मला देणार नाही. मग मम्मी गेली बाहेर की आपण काय करू शकतो? काय करू शकतो? जिथं पैसे ठेवलेले आहेत आपल्याला माहिती आहे तिथून आपण काढून घेऊ शकतो. येस ऑर नो? ऊर्जावान झाल्यासारखं वाटतं की नाही? मला फ्रेश वाटलं. ओके. खूप रिलॅक्स वाटते. नीट स्पाइन स्ट्रेट. जोरात बोल. हेल्दी वाटलं आणि रिलॅक्स वाटते. ओके. माझी बॉडी खूप तंदुरुस्त आणि एनर्जी फील होती. ठीक आहे. मला फ्रेश वाटलं आणि सगळी झोप उडाली. वाटेल की त्यांच्या लाईफमध्ये माझ्यासारखं काहीतरी झालं किंवा ते काहीतरी बनले, डॉक्टर, इंजिनियर, क्रिकेटर असं काहीतरी बनले आणि त्यांची पण लाईफ अशी परफेक्ट झाली. व्हेरी गुड, खूप सुंदर. पण तुम्हाला मी सांगू का, मिळाली आणि असं वाटतंय की आता मी एकदम फ्रेश झाले, असं काही झोप बीप काहीच नाही ते, असं एकदम ताट. ओके. त्या सोसायटीतल्या मित्रांना तू काय काय सांगणारस? की आता याने आपण मोठं होऊन काहीतरी बनू शकतो किंवा मेडिटेशनने आपला अभ्यास चांगला होतो आणि आपण मोठं होऊन असं काहीतरी परफेक्ट बनू शकतो. आणि मेडिटेशनने आपलं पॉझिटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह थिंकिंग ते सगळं पण आपल्याला कळतं. व्हेरी गुड, खूपच छान, परफेक्ट. हा आता दुसरा प्राणायाम आपल्याला शिकायचा आहे. दुसरा प्राणायाम कोणता आहे? पहिला कोणता होता? भस्त्रिका. दुसरा कोणता आहे? कपालभाती.
कपाल म्हणजे कपाळ, कपाल भाती. आता दोन ठिकाणी आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय. एक म्हणजे तुमची नाभी आणि दुसरं नाभी म्हणजे बेंबी, अम्बिलिकस, आणि एक म्हणजे कपाळ. लक्ष कपाळावर ठेवायचं. मान्य आहे तुम्हाला? चलो लेट अस डू थर्ड भस्त्रिका. खोटं नाही बोलायचं माझ्याशी. काढाविषयी वाटतात का? हा, मग सुमती आणि कुमती मध्ये द्वंद्व चालू आहे. सुमती काय सांगते? चोरी करणं वाईट आहे. कुमती काय सांगते? कुमती काय म्हणते? आजच्या दिवस घेऊन टाक, मम्मीला कुठे कळणार आहे, मम्मीने कुठे मोजून ठेवलेले आहेत, आपण चुपचाप जाऊ, कोणाला कळणार पण नाही, शेजारच्या दुकानात जाऊ, आईस्क्रीम खाऊन येऊ, आपला काम बनता. बरोबर की नाही? असं कोणी कोणी केलंय? मी केलंय. आय एम द पर्सन. हे सगळं मी केलेलं आहे. हे सगळं मला माहिती आहे. दॅट डझंट मीन की हे तुम्ही केलं पाहिजे. दॅट डझंट मीन की तुम्ही हे केलं पाहिजे. मी खरं बोलतो. मी खरं बोलतो की हा, मी ज्यावेळेस तुमच्या एवढा होतो तेव्हा मी हे केलेलं आहे. सुमती, आईस्क्रीम नाही मिळायचे आमच्या वेळेस. आमच्या वेळेस 50 पैशाचे चॉकलेट मिळायचे आणि मम्माच्या पर्स मधून गुपचूप पैसे काढून घ्यायचे, चॉकलेट खाऊन यायचं. कॉफी ब्रेक. ओके. मेलडी, मेलडी, येस, माझ्या आवडीचं चॉकलेट कोणतं होतं? मेलडी. आणि मी तसं केलेलं आहे. पण ते करत असताना, तशी कृती करत असताना मी काय आहे? जागृत आहे. जागृत. जागृत म्हणजे काय? मला मेलडी खायचा आनंद पाहिजे, पण मम्मी तर देत नाही. का देत नाही? दात खराब होतात म्हणून. माझी मम्मी पण मला सांगायची, तुम्ही मम्मीला विचारू बघा, 9व्या मजल्यावर असते, की काय की 50 पैसे नाही द्यायचे. मग आता देत नाही तर माझ्याकडे ऑप्शन काय? माझ्याकडे ऑप्शन काय? मम्मा बाहेर गेली की पर्स मधून 50 पैसे काढून घ्यायचे, आपलं आपलं चॉकलेट घेऊन खाऊन घ्यायचं. पण ही काय होती? कुमती होती. ही काय होती? कुमती. मला कळत होतं की दिस इज रॉंग. आणि एक वेळ आली की मी निश्चय केला, नो, आता याच्या पुढे नाही, याच्या पुढे नाही. असा निश्चय तुम्ही सर्वांनी केला पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. मी तुम्हाला उदाहरण दिलं. आता तुम्ही अजून थोडे मोठे होणार. आता तुम्ही कितवीत आहात? 5वीत. 5वीत अजून 5 वर्षात तुम्ही 10वीत जाणार. त्याच्यानंतर 2 वर्षांनी तुम्ही 12वीत जाणार. 12वीतून नंतर कॉलेजला जाणार. आणि कॉलेजला गेलो की मग आपल्याला वेगवेगळे मित्र भेटतात. एक मित्र म्हणतो, चल रे आपण गुटखा खाऊ, पानटपरीवर जाऊ. एक मित्र म्हणतो, चल रे आपण पिक्चरला जाऊ. एखादा मित्र म्हणतो, चल रे आपण दारू पिऊ. त्यावेळेस तुमच्या जवळ ही बुद्धी आहे, सुमती आणि कुमती. चॉईस इज युअर्स. कारण तुमचे पप्पा, आई पप्पा तिथे नसणार आहेत. तुम्ही कॉलेजला गेलेत म्हणजे तुम्हाला आता दाढी मिशा आल्यात, शिंग फुटलेत. तुम्ही आई पप्पांचं ऐकणार नाहीत. येस ऑर नो? आई पप्पा सांगणार वेडापणा करायचा नाही, तुम्ही करणार. कोण कोण करणार? कोणीच नाही. प्रॉमिस? नक्की? मग त्यावेळेस तुमच्या जवळ ही सद विवेक बुद्धी कशी पाहिजे? जागृत पाहिजे. आणि जर तुमचं मन स्ट्रॉंग असेल तर तुम्ही चुकीच्या मार्गाला जाणारच नाहीत, गुटखा खाणारच नाहीत, कोणी किती जरी आग्रह केला तरी, पानटपरीवर जाणारच नाहीत.
खोटं बोलणारच नाहीत, चोरी करणारच नाहीत. कधी? जर तुमचं मन स्ट्रॉंग असेल तर. आणि मन जर वीक असेल तर मन काय म्हणणार? चल रे आज के दिन, आज के दिन. समजलं की नाही? तुमची सुमती तुम्हाला सांगणार की दिस इज रॉंग. तुमची कुमती सांगणार चलता है रे आज के दिन, सब दोस्त बुला रहे चल जाके आएंगे. बरोबर की नाही? तर त्यावेळेस तुमच्या मनाची शक्ती जास्त असेल तर तुम्ही चुकीच्या मार्गावर भरकटणार नाही. मग आता तुम्ही मला सांगा, तुमच्या मनाची शक्ती तुम्हाला स्ट्रॉंग करायची का वीक करायची आहे? नक्की सगळ्यांना. आणि मनाची शक्ती स्ट्रॉंग कधी होणार? जर तुम्ही मेडिटेशन कराल तर. मग आता काल इथं 4-5 लोक अजून एक्स्ट्रा होते, आज कमी झाले का? कारण त्यांच्या मनात काय आहे? आळस आहे. मान्य आहे की नाही तुम्हाला? जर त्यांच्याजवळ आळस नसता तर तुमच्यासारखे आज इथं आले असते की नसते? कारण ते तर काल तर ते मला म्हटलेत, काय म्हटलेत? आम्हाला चांगलं वाटलं. ते क्रिकेटर कुठे गेले दोघं? क्रिकेटर सगळ्यात आळशी असतात का? हा मग मला क्रिकेटर बनायचंय, पण झोपून क्रिकेटर बनणार आहे का? बरोबर की नाही? निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. मग आपण मेडिटेशन करून आपण आपल्या मनाची ताकद वाढवली पाहिजे. सकाळी साधना, दिवसभर सेवा, रात्री झोपायच्या आधी सत्संग. आता पप्पा तिकडे मागे मंदिरात जातात रोज. कोण कोण जातात आरतीला? अरे वा, तुम्ही सगळे आरतीला जातात. व्हेरी गुड. मग तुम्ही सत्संग करतात. इट्स ओके, इट्स ओके. कधी कधी येते, इट्स ओके. कधी कधी येते. तुम्ही पण कधी कधीच येतात इथं. रोज येतात का तुम्ही? मग त्याच्यामुळे तिच्याकडे बोट दाखवायचा नाही. तिच्याकडे ज्यावेळेस तू बोट दाखवतो त्यावेळेस तुझ्याकडे 3 बोट असतात स्वतःकडे. येस ऑर नो? हा. म्हणून कोणालाही दोष द्यायचा नाही. ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्याकडे. तुला माहिती ना काय योग्य काय अयोग्य, तुला कळलं पाहिजे. गॉट द पॉइंट? हा. तर सकाळी साधना, दिवसभर सेवा, रात्री झोपायच्या आधी सत्संग. सत्संगाला खूप महत्व आहे. सत्संग म्हणजे चांगल्या लोकांची संगत. आता तुम्ही पाटील ताईंच्या संगतीत आलात म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. येस ऑर नो? पाटील ताईंनी जर तुम्हाला सांगितलं नसतं तर तुम्ही इथं आला असतात का? हा आहे सत्संगतीचा महिमा. आणि तुम्हाला माहिती का, स्टोरी माहिती का तुम्हाला? सत्संगतीच्या महिमेमुळे रेडे असतात ना, रेडा म्हणजे काय? म्हशीचं ते रेडकू माहिती का तुम्हाला? म्हशीचं रेडकू, त्याला रेडा म्हणतात. आणि रेड्याला सुद्धा देवत्व प्राप्त होऊन जातं सत्संगामुळे. 12व्या शतकात तुम्हाला माहिती ती स्टोरी? ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवलेत. कोणाकोणाला माहिती आहे? कोणालाच नाही माहिती. अरे बापरे. बर. मग हा दोष तुमचा नाही बाळांनो, हा दोष आमचा आहे. कारण आजपर्यंत आम्ही तुम्हाला सांगितलीच नाही ती स्टोरी. आपला इतिहास सांगितला नाही आपण. 12व्या शतकात आळंदीला ज्ञानेश्वर माऊली नावाचे थोर संत होऊन गेलेत. त्यांनी गीतेला ट्रान्सलेट करून भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ लिहिला. आणि त्या ज्ञानामुळे आता जे मी तुमच्या समोर बोलतोय ना, हे तेच ज्ञान आहे. हे काय आहे? गीता, भगवद्गीता. ह्या गीतेचं ज्ञान आधी संस्कृतात होतं. कोणत्या भाषेत होतं? संस्कृत. आणि संस्कृत तुम्हाला समजते का? नाही. तुम्हाला कोणती समजते भाषा? मराठी. मग ज्ञानेश्वर माऊलींना कळलं की अरे संस्कृत कोणालाच समजत नाही, जनसामान्यांना, फक्त ब्राह्मणांनाच समजते. मग आपण या जनसामान्यांना गीतेचं ज्ञान दिलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ लिहिला नेवाशाला. आणि जेव्हा बाकीच्या ब्राह्मणांनी त्यांना विरोध केला तेव्हा त्यांच्या माध्यमातून एक चमत्कार घडला. एक चमत्कार. अनेक रेडे असतात, पण एक रेडा तिथं त्यांनी बोलवला. आणि त्या रेड्याच्या मुखातून जेव्हा त्या ब्राह्मणांनी त्यांना चॅलेंज केलं की तू जे म्हणतोयस ते खरं नाहीये. ज्ञानेश्वर माऊली काय सांगत होते? चराचरात परमेश्वर आहे. म्हणजे तुझ्यात पण परमेश्वर आहे, तुझ्यात पण परमेश्वर आहे, तुझ्यात पण परमेश्वर आहे, तुझ्यात पण परमेश्वर आहे, याच्यात पण परमेश्वर आहे. सगळ्यांमध्ये परमेश्वर आहे. सगळ्यांच्या हृदयात काय? परमेश्वर आहे. असं कसं यार? मग त्या रेड्याच्या हृदयात पण परमेश्वर आहे.
ज्ञानेश्वर माऊली म्हटले हो. अरे असं कसं होईल? जर जर रेड्याजवळ पण जो तोच परमेश्वर आणि तोच परमेश्वर जर तुझ्या हृदयात आहे. डिबेट झालंय. डिबेट कळतं ना तुम्हाला? डिबेट म्हणजे प्रश्न उत्तर सिद्ध कर, तसं काय चराचरात परमेश्वर आहे असं चॅलेंज तिथल्या ब्राह्मणांनी, तिथल्या धर्म मार्तंडांनी ज्ञानेश्वर माऊलींना दिलं. त्यावेळेस समोर जाणाऱ्या रेड्याला बोलवण्यात आलं आणि त्या रेड्याला विचारलं की याचं पण नाव काय रे तुझं? तर त्या रेड्याच्या मालकाने त्याचं नाव काय ठेवलं होतं? ज्ञान्या. काय ठेवलं होतं? ज्ञान्या. आणि हे चमत्कार करणारे सत्पुरुष कोण होते? ज्ञानेश्वर माऊली. समजतंय ना तुम्हाला? स्टोरी कळते की नाही? मग त्या ब्राह्मणांनी त्यांना कशाने विचारलं? द्वेषाने विचारलं. हसायला लागलेत सगळेच्या सगळे. बघा 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 बघा, याचं पण नाव ज्ञानेश्वर आणि रेड्याचं नाव पण ज्ञान्या. रेड्याचं नाव पण ज्ञान्या. मग बघ म्हणे नाव पण सेमच आहे तुमचं. मग तुला जसं संस्कृत मधून रुचा बोलता येतात तसं या रेड्याला बोलता येतील का? येतील का? नाही. हा नियम नाहीये. बरोबर की नाही? जसं माणसाला बोलता येतं तसं रेड्याला बोलता येईल का? नाही. पण ते चॅलेंज दिल्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या सद्गुरूंना नमस्कार केला. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणि त्यांच्या नजरेनेच त्यांनी त्यांच्या सद्गुरूची परवानगी घेतली. त्यांचे सद्गुरू कोण होते? निवृत्तीनाथ. कोण होते? निवृत्तीनाथ. ज्ञाननाथांचे सद्गुरू निवृत्तीनाथ, त्यांचेच मोठे बंधू. आणि जेव्हा डोळ्याने त्यांना प्रश्न विचारला की आता काय करू, आता काय करू, यांनी तर माझ्या पुढे काय ठेवलंय? चॅलेंज ठेवलेलं आहे. आता हे चॅलेंज मी कसं निवारण करू? तर निवृत्तीनाथांनी त्यांच्या लहान भाऊ, त्यांचा शिष्य ज्ञानेश्वर माऊलींकडे बघितलं आणि डोळ्यानेच परवानगी दिली. गो अहेड, जा पुढे. ज्ञानेश्वर महाराजांनी परमात्म्याचं स्मरण केलं आणि त्यांनी त्या रेड्याला इथं स्पर्श केला. कुठे स्पर्श केला? इथं. आणि इथं स्पर्श केल्याबरोबर तो रेडा वेदांच्या रुचा बोलायला लागला. चमत्कारच झाला. विषय लक्षात आला का नाही? आणि मग सगळ्या आजूबाजूच्या लोकांनी तोंडात बोट घातलं की बाप रे रेडा बोलतोय, रेडा संस्कृत बोलतोय. आणि मग सगळ्यांना कळलं की ज्ञानेश्वर महाराज ही कोणी साधी सुधी व्यक्ती नाही, ती थोर संत आहे, थोर महात्मे आहेत आणि ते प्रत्यक्ष श्री कृष्ण विष्णूचाच अवतार आहे तो. आणि मग लोक त्यांच्या पुढे लोटांगण घालायला लागले. मग त्यांना नमस्कार करायला लागले. चमत्कार दाखवल्याशिवाय लोक नमस्कार करत नाही. आणि असाच चमत्कार आपल्या आजूबाजूला घडतोय, पण आपल्याला कळण्याकरता दृष्टी पाहिजे. कळण्याकरता दृष्टी पाहिजे. आणि ती दृष्टी त्या रेड्याला दिली कोणी? ज्ञानोबा माऊलींनी. मग आता रेडा राहिला नाही, कारण तो माणसासारखा बोलायला लागला. आता जेव्हा ज्ञानेश्वर माऊली पैठणवरून निघाले इकडे आळंदीला यायला तेव्हा तो रेडा म्हटला, आता मी तुम्हाला सोडणार नाही, आता मी कुठेच जाणार नाही, मी तुमच्या मागेच जाईल, तुमच्या मागेच येईल. आणि तो रेडा पण आणि त्या रेड्याचा मालक पण. ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, सोपान काका यांच्या बरोबर चालत त्यावेळेस काही गाड्या नव्हत्या. पैठणवरून निघाले. मग ते नेवासाला थांबले. नेवासाला त्यांनी भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ लिहिला. आणि मग पुढे चालत आळेफाटा माहिती तुम्हाला? आळेफाट्याच्या शेजारी रेडा समाधी आहे. काय आहे? रेडा समाधी. आणि तो रेडा ज्याच्या मुखातून वेद बोलवलेले होते, तो रेडा त्यांनी तिथं समाधीस्थ झाला. कारण तो थकला आणि ज्ञानेश्वर माऊलींजवळ परवानगी मागायला लागला की आता मला या रेड्याच्या जन्मातून तुम्ही मुक्त करा. कारण त्यांना त्या रेड्याला अक्कल किती आली होती? माणसासारखी. समजतंय ना तुम्हाला? चराचरात परमेश्वर असल्या कारणाने त्या रेड्याला सगळं समजायला लागलं होतं. त्याला विवेक बुद्धी चित्त प्राप्त झालं होतं. आणि त्याने ज्ञानेश्वर माऊलींना विनंती केली की आता मला हा रेड्याचा जन्म एनफ. आणि मग त्या ठिकाणी कुठे? आळेफाट्याच्या जवळ त्या रेड्याला ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी दिली. म्हणजे काय? त्याचं तिथं आता काय मंदिर आहे. आणि त्या रेड्याला आता कोणी रेडा म्हणत नाही, आता त्याला काय म्हणतात? रेडा महाराज.
काय म्हणतात? रेडा महाराज. रेडा महाराज. याला म्हणतात सत्संगतीचा महिमा. रेड्याला रेडा म्हटलं जात नाही. रेडा म्हटलं जात नाही. रेड्याला काय म्हटलं जातं? रेडा महाराज. बघा, म्हणजे एक रेडा सुद्धा संतांच्या संगतीमुळे महाराज बनू शकतो. तर तुम्ही कसे नाही बनणार? विषय लक्षात येतोय का तुमच्या? समजलं का तुम्हाला? तुम्ही पण सत्संगाची कास धरली, तुम्ही पण सत्संग तुमच्या जीवनात अवलंबला, अंगीकारला, तर तुमचं सुद्धा रूपांतर कशात होईल? रेड्यासारखे जरी असलात तरी तुम्हाला देवत्व प्राप्त होईल. देवत्व. अनेक लोक येऊन तुमच्या चरणांवर नमस्कार करतील. कधी जर तुम्ही साधना, सेवा आणि सत्संगाच्या मार्गावर चालला तर. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय पाहिजे होता? आनंद. तो आनंद देण्याची गॅरंटी म्हणजे साधना, सेवा, सत्संग. विषय समजला? विषय पूर्ण झाला. तर आता माझ्या समोर कोण कोण प्रतिज्ञा करणार? यस, आम्ही साधना, सेवा, सत्संगाचा मार्ग सोडणार नाही, आम्ही चैतन्याचा मार्ग सोडणार नाही. कोण कोण प्रतिज्ञा करणार? प्रॉमिस करायचं स्वतःशीच की दररोज आम्ही सकाळी लवकर उठणार, सकाळी उठून प्राणायाम करणार, दिवसभर स्कूलला जाऊन अभ्यास करणार, रात्री झोपताना देवाला थँक्यू करणार. म्हणणार. रेडी? सगळ्यांना मान्य आहे? नक्की. चलो आता लेट अस डू बाह्य प्राणायाम. श्री गुरुदेव